आता मी इथे गॅरेजवरती आलो आहे. मला लगभग येऊन अर्धा एक तास झाला आहे. आता मी इथे येऊन बसलोच आहे. आता किती लगभग 10:30 वाजायला आले आहेत. 10 मिनटं बाकी आहे. आणि आज वार आहे, बुधवार आहे आज. आज पण मी म्हणजे जिममध्ये गेलेलो, काल पण गेलेलो. काल मी एवढी एक्सरसाइज नव्हती केली कारण की एक दिवस सोडून करतो मी. तर आता आज बुधवार होता. आज गेलेलो मी जिममध्ये. थोडा वर्कआउट वगैरे केलं मी काय काय. जो तिकडे एक ट्रेनर असतो तो मला म्हणाला की तुला वर्कआउटबद्दल एवढं काय माहिती नाही, तर ते कुठला पर्सनल कोच आहे ते घ्यायला. त्याचे 1000 रुपये भरायचे होते. पण आम्ही पैसेच नव्हतं घेऊन गेलो कारण की माझ्याकडे फक्त 1000 रुपये उरलेले आहे, जे की माझ्या वायफायचं बिल आहे त्याचे 1000 रुपये द्यायचे होते मला, म्हणून मी ते पैसे नाही दिले. आणि आता मी त्या सांगितलं की 10-15 दिवसानंतर करतो जॉईन, म्हणजे पैसे देऊन जॉईन करेन. आता बघू काय करतो आहे ते. बरं जॉईन नाही केलं ते. आता मी काय करायचा विचार केला की इथे मी जिकडे काम करतो त्या बाजूला एक मुलगा राहतो जो माझा मित्र आहे. तर तो एक जिम जॉईन करणार आहे 1 तारखेपासून. खरं करणार आहे की नाही माहिती नाही. तो बोलतो त्यांनी विचारलं आहे. आता ते पण खरं आहे की मला काय माहिती नाही की खोटं आहे. तर त्याला विचारतो, अगर 3000 असेल तर त्याच्यावर एकदा जाऊन बघतो, परत एकदा तिकडे जाऊन विचारतो आणि मग तो जॉईन करेल किंवा ना करेल. अगर 3000 का एवढे असेल पैसे तर मी काम करेन की या जिमचा जेव्हा महिना होईल तेव्हा इकडनं सोडून देईन आणि मग 3000 रुपये देईन त्या जिममध्ये आणि तिकडे जॉईन करीन. आणि नंतर मग तिकडेच पर्सनल कोचच्या पर्सनल ट्रेनर घेईन असं मी विचार करतो आहे. बोलला तर आहे, पण आता मला वाटत नाही एवढे कमी पैसे असणार आहे. ते तर आधी गेल्यावरच समजेल. आणि ते जिम पण जास्त चांगलं दिसतं आहे. ते जे मी जिकडे जिम जातो ते भिंतीचं आहे, म्हणजे असं भिंत लावली आणि त्यात प्लॅस्टिक लावलं आहे. तर त्याच्यामध्ये काय होते की जास्त पैसे लागतात आणि जागा कमी होते. पैसे माहिती नाही किती लागतात. असं वाटतं की कमी जागा आहे, म्हणजे एकदम ॲडजस्ट होते. आणि जिकडे काचा वगैरे लावतात तिकडे असं वाटतं एकदम खुला एरिया, म्हणजे जास्त जागा आहे. तर काचा आणि पहिल्या माल्यावर आहे, तर तिकडनं थोडं चांगलं दिसतं. आणि तिकडे एक जिमचा फायदा पण आहे की तिकडनं म्हणजे असं दहीहंडीच्या दिवशी वगैरे तिकडनं असं दहीहंडी वगैरे म्हणजे असं बघू शकतो. म्हणजे एवढं मस्त जिम आहे ते. तर त्याच्यामुळेच मला वाटत नाही की तिकडे एवढे कमी पैसे असतील म्हणजे आता ते तर आता त्याच्यावर गेल्यावरच समजेल. कारण की मी ऑफकोर्स तेच, अगर एवढे कमी पैसे असते तर ऑफकोर्स मी ते काचेवालं जिम जॉईन केलं असतं. तर मी तिकडे विचारलं नव्हतं कारण की मला वाटलेलं की तिकडे जास्त पैसे असेल. कारण काच वगैरे खूप सुंदर दिसते, नजारा पण तिकडनं खूप चांगला दिसतो. तर मला वाटलेलं की तिकडे जास्त पैसे असतील. तर हा माझ्या बाजूचा मित्र बोलतो की तिकडे कमी पैसे आहे आणि मी जिकडे गेलो तिकडे जास्त पैसे आहे. कारण की याच्या आधी पण मी एका दुसऱ्या जागी विचारलेलं, ते पण त्याच जिमसारखं एकदम चांगलं होतं. तिकडे 1500 रुपये महिन्याचे भरलेले. आता ते फक्त जिम जॉईन करायचे होते या पर्सनल ट्रेनिंग ते पण होते, ते काय मला आयडिया नाही आहे. तेवढं बोललेले आता म्हणजे पूर्ण मिळून बोललेले की काय त्याचं काय एवढा मला आयडिया नाही आहे म्हणजे त्याच्यात. कारण की मी जॉईन केलं तिकडे AC पण आहे, तर तिकडे पर्सनल ट्रेनिंग नाही, त्याचं वेगळं करावं लागतं. आणि कार्डिओचं पण वेगळं आहे. म्हणजे त्यांनी सगळं वेगवेगळं केलं आहे आणि वेगवेगळे पैसे केले त्यांनी, म्हणजे एकदम एकामध्येच सगळं असं नाही केलं आहे. तर हो, म्हणजे असं जिकडे जास्त आहे तिकडे असं शकते की तिकडे सगळं एकामध्ये आहे. सगळं तिथं विचारल्यावरच कळेल. पहिल्यांदा जॉईन केलं तर एवढा काय विचार केला नाही, सुद्धा पैसे देऊन जॉईन केला. तर त्याला जॉईन करायला सांगतात की कार्डिओचं वेगळं आहे, नंतर पर्सनल ट्रेनिंगचं वेगळं आहे. आणि तिकडे कार्डिओचं वेगळं आहे, तर तिकडे बाजूला सायकलिंग वगैरे ते केलं ते पण मना आहे. त्यासाठी पण कार्डिओचं घ्यावं लागेल शाळेत. असं मी आज करत होतो त्यांनी मग करूनच दिलं. तर मला की
म्हणजे कार्डिओचं सबस्क्रिप्शन आहे शाळेत. बघू आता काय होतं.